बाहेर देखील राजकीय नाट्य होत असतात। काही राजकीय नाटकं रडकी असतात, काही निव्वळ कॉमेडी असतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता खोचक टीका। मंत्रालयातील कॅन्टीनमधील अस्वच्छतेवरून मुंबई उच्च न्यायालयाकडून एफडीएची कानउघडणी। हॉटेलचे परवाने निलंबित करण्याची कारवाई मागे घेण्याचे कोर्टाचे एफडीएला निर्देश। नाशिकला एवढे खड्डे आणि एवढं बेकार नाशिक कधी नव्हतं। नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांवरून मंत्री छगन भुजबळांचा घरचा आहेर, तर मंत्री गिरीश महाजनांनी स्वीकारली जबाबदारी। भिवंडी इमारत दुर्घटनेतील बचाव कार्य थांबवलं। दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू। दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश। मुख्यमंत्र्यांचे मनपा आयुक्तांना आदेश। पोलिसांवर जी दगडफेक करण्यात आली ती भाजपच्याच गुंडांनी करण्यात आलेली आहे। भाजपच्याच गुंडांनी केलेली। आंदोलक विद्यार्थ्यांनी दिल्ली पोलिसांवर दगडफेक केल्याच्या आरोपांनी अभिजित दिपकेंनी दिलं त्याला प्रत्युत्तर। इथे पडलेला एवढंसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होते। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान दगडफेकीविषयी मंत्री चंद्रकांत पाटलांचा अजब दावा। 2029 मध्ये अण्णाभाऊ साठेंचं स्मारक पूर्ण करणार। भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रतिपादन। विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राला पावसानं झोडपलं। नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। अनेक मार्गांवर पाणीच पाणी। खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्यानं नदी शेजारच्या एकतानगर भागात पाणी। अनेक घरांमध्ये पाणी आल्यामुळे मोठं नुकसान। अमळनेरमधील गुरुकृपा कॉलनीला पुराच्या पाण्याचा वेढा। 1 महिन्याच्या बाळासह महिलेची सुखरूप सुटका। नाशिक जिल्ह्यात पुढील 8 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा। जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना। तर जळगावातील नशिराबाद ते तरसोद दरम्यान जो बायपास महामार्ग आहे त्याला जोरदार पावसानंतर तडे गेल्याची घटना समोर आली आहे। तरसोद ते पाळधी या 2 पदरी बायपासवरील पुलाच्या एका बाजूच्या पिलरचं नुकसान झालंय आणि खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आली आहे। वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या बायपासच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागच्या 24 तासापासून पावसाने दमदार हजेरी लावलेली आणि मुसळधार स्वरूपात हा पाऊस बरसतोय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। तर या आलेल्या मुसळधार पावसाने शेगाव आहे किंवा जळगाव जामोद या 2 तालुक्यांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे। पोलीस प्रशासनातर्फे आणि सामान्य प्रशासनातर्फे जो हा पूल आहे, रात्रभरापासून पाऊस असल्याने सकाळी 2:45 वाजेपासून आपला पोलीस बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे। बॅरिगेटिंग करण्यात आलेली आहे व लोकांना पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते की कोणीही विनाकारण घराच्या बाहेर निघू नका। सोशल मीडिया आणि इतर अफवांवर विश्वास ठेवू नका। महत्त्वाचं काम असेल तरच घराच्या बाहेर निघा आणि ज्या ठिकाणी पाणी वाहत आहे तिथून रस्ता ओलांडू नका। आणि सर्व पथक, सर्व ट्रॅफिक, सर्व रस्त्यावर उतरलेले आहे लोक आणि काही अडचण असल्यास डायल 112 या क्रमांकावर कोणतीही अडचण असल्यास संपर्क साधा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाने 24 तासापासून या ठिकाणी थैमान माजवलेला आहे। त्याचा सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय। आता मी शेगाव जळगाव जामोद या प्रमुख मार्गावर आहे, जो मार्ग या ठिकाणी बंद पडलेला आहे। त्याचं कारणही तसंच आहे की आपण देखील माझ्या मागे बघू शकता की येवलखेड जवळचा हा पूल आहे आणि या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्यानं हा पूल या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे। काही लोक पुलाच्या त्या बाजूला देखील अडकून पडलेले आहेत आणि या पुलातून
जीवघेणा प्रवास न करावा याचे आव्हान देखील आता पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येते आहे. जोपर्यंत या पुलाचं पाणी कमी होत नाही तोपर्यंत हा मार्ग रहदारीस मोकळा केला जाणार नाही असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं आता आलेल्या मुसळधार पावसामुळं जळगाव जामोद शेगाव या दोन्हीही तालुक्याचा संपर्क तुटलाय. राहुल खंडारे, न्यूज 18 मराठी, बुलढाणा. तर गडचिरोलीमध्ये कन्नमवार जलाशय जो होता तो ओव्हरफ्लो झाला आणि सततच्या या पावसामुळे जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आणि त्यानंतर अतिरिक्त जे पाणी आहे ते वाहू लागलेलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदी नाल्यालगतच्या गावातील या सगळ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. तसंच डॅम परिसरात सांडव्याजवळ आणि नदीपात्रात जाणं टाळावं, पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. अकोला जिल्ह्यामध्ये कालपासून सुरू असलेल्या या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि मूर्तिजापूर तालुक्यातून वाहणाऱ्या पेढी नदीला सुद्धा मोठा पूर आलेला आहे. मात्र एवढी गंभीर परिस्थिती असतानाही काही नागरिक स्वतःचा जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यामध्ये मासेमारी करताना दिसून येत आहेत. भूमनगर परिषदेच्या जिल्हाधिकारी शैला डाके यांच्या जीविताला नगरसेवकापासून धोका असल्याचं पत्र धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर कीर्ती किरण पुजार यांनी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना दिल्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजलेली आहे. मात्र या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालंय. मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांकडून केलेले आरोप विरोधी नगरसेवकांनी हे आरोप फेटाळलेत आणि या वादावरती तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, सीईओ यांची बैठक बोलावली आहे. कुठल्या तरी कारणावरून त्यांना त्रास देणं, त्या आल्या म्हणलं की त्यांच्या अगोदर ते खुर्चीवर बसायच्या अगोदर तिथं जाऊन बसणं, 4-4 तास त्यांच्या एखादा विषय घेणं, त्याचं काय करतात त्याचं निरीक्षण केलंच पाहिजे, असंच केलं पाहिजे. म्हणजे त्यांना प्रशासकीय काही काम ते नगरपालिकेत येऊन शिव मॅडमला करू देत नाही. त्यामुळे त्या शिव मॅडम बुलच्या नगरपालिकेत याला खूप भीत आहेत आता सध्या. त्यामुळे त्यांना पोलीस प्रोटेक्शन देणं हे गरजच आहे. त्याच्यात सामंजस्य भूमिका घेण्यासारखं यासाठी नाही की आम्ही जे प्रशासक काळात जो भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळेस आत्ताचे जे सत्ताधारी आहेत ते सत्ताधारी पण सत्तेत नव्हते आणि आम्ही पण नव्हतो. मग प्रशासकाला वाचवण्याचं काम यांच्याकडून, या सत्ताधाऱ्याकडून होतंय. त्यामुळं आम्हा नगरसेवकांना टार्गेट करून, आमच्यावर खोटे आरोप करून आम्हाला कुठंतरी अपात्र कसं करता येईल यासाठी हा सगळा चाललेला खाटाटोप आता दिसतोय. आता बातमी जळगावातून आहे, जिथे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहराला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलाय. बस स्थानकावरील वाल्मिक नगर आणि जनता वसाहत परिसर जलमय झाले असून अचानकच्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेचे मुख्याधिकारी संपूर्ण पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले. दरम्यान प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तर काही दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जळगावच्या हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडे आहेत. पाऊस थांबायचं नाव घेत नसल्याने धरणातून तापी नदीत पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू केलाय. यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिली आहे. याचबरोबर नागरिकांनीही सावधान राहा असं आवाहन करण्यात आलंय. जालना जिल्ह्यात धामणा नदीला पूर आलाय. वदोडा तांगडा गावातील नागरिकांवर धोकादायक पुरातून पूर ओलांडण्याची वेळ आली आहे. पुलाची उंची कमी असल्यानं पावसाळ्यात ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतोय. सध्या परिसरात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरू असल्यानं धामणा नदीला पूर आलाय. पुलावरून देखील पुराचं पाणी वेगानं वाहत आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.